तर ओम साईराम मंडळी, परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग. तर आज बाबांना भेटीचा दिवस आणि आत्ताचा पण जस्ट फ्रेश झालं आहे. आता चाललं आपल्या पालखीकडे. पालखी निघेल इकडनं 9 वाजेपर्यंत आणि मग आपण जाऊ बाबांच्या दर्शनासाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा. तर भेटूया वरती. ओम साईराम. माझ्या लय राग आला. याच्या पप्पाला फक्त मी मजाकमध्ये बोललो मारणार, त्याला बघा किती राग आला. एवढा राग. स्माइल कर ना व्लॉगमध्ये ना. अरे मारू नको भावा. साईराम मंडळी, आता आपली पालखी निघाली आहे बाबांच्या दर्शनासाठी. पाठी पालखी येते आणि आपले दिनेश भाऊ पण आले. दिनेश भाऊ साईराम. कामावरनं सुट्टी घेऊन आलेत. पाठी पब्लिक साईराम. जय जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईराम. हे पण आपल्या पाठी काला रजनीकांत आणि आपला पराग भाऊ. आपण चाललो यांच्यासोबत. आनंदमय वातावरण व तसेच बाबाच्या दर्शनासाठी जाताना हा जो प्रसंग आहे
की आपली फॅमिली वगैरे सोबत येते आणि आपण बाबांच्या दर्शनाला जातो। तर हा स्वर्ग सुखाचा प्रवास, आज दिवस शेवटचा बाबाच्या दर्शनाचा। ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकन आहे, त्याला पण दाबून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम भेटतील। तर बाबाचं दर्शन करू आणि आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही, बाहेर मोबाईल जेवण करून मग नंतर अजून खूप सारे अशा जागा आहेत ज्या जागा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल। तर ब्लॉग पूर्ण बघा। ओम साईराम। दिनेश भाऊ साईराम, दिनेश भाऊ पण आलेत आणि वहिनी पण आल्यात। वहिनी साईराम। बाबू कुठे गेली? भाऊ पाटे आणि आपले सगळे साई भक्त, आपला सगळा साई परिवार चालतोय पुढे। पाटे आपले साई भक्त अजून आहेत खूप सारे। आणि वहिनी साईराम। हो वहिनी साईराम। चला आपण जाऊ पुढे, पालखी दर्शन घेऊ। साईराम। हो छोटे साईराम। आपले अध्यक्ष साहेब साईराम। अध्यक्ष साहेबांच्या डोळ्याला त्रास झालेला, डोळे आलेले आहेत, चष्मा घालून चालतात आता बाबांचे दर्शन घ्यायला। चाचू साईराम। गणेश मामा कसं वाटतंय? बाबांच्या दर्शनासाठी चाललोय। आनंद 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 गगनात। हां चला तर जाऊया बाबांच्या दर्शनाला। मंडळी आमची मम्मी आलेली आहे सोबत बाबांच्या दर्शनासाठी। मम्मी साईराम। कसं वाटतं? खूप मजा, खूप आनंद वाटतं मम्मीला। तर भेटूया बाबांच्या दर्शनाला आपली फॅमिली। ओम साईराम। चालणारे आपले ब्रिजेश अंकल साईराम। आज दिंडी घेऊन नाही चालत ते, कारण आज ते बोलता बाबांचं दर्शन करूया, घेणार आहे पालखी, पुढे घेणार पालखी। आधी मम्मी पप्पा, आमचे मम्मी पप्पा साईराम। आधी आपला छोटासा ग्रुप साईराम। बाबांच्या दर्शनासाठी चाललेलं आहे आता आपण। तर खूपच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय। हा 7 दिवसाचा आनंद, स्वर्ग सुखाचा प्रवास। संदीप मामा साईराम। नाना पण आहे आपल्याकडे। नाना साईराम। आलेले पाहुणे आपले साई भक्त, पाठी साई भक्त सगळे साईराम। अमन बुवा साईराम। साईनाथांची पालखी खांद्यावरी। आपला भाऊ आलाय, आपला भाऊ नेपाळवरनं आलाय आपल्याला भेटायला फक्त। भाऊ साईराम। आणि आपल्यासोबत सचिन भाऊ। हो सचिन भाऊ साईराम। पुढे आपली दिंडी। साईराम साईराम। साईराम साईराम। कशी आहे? तू आपली व्हिडिओ बघितली, कशी वाटली? बोल साईनाथ महाराज की। अरे काय बघता? माझा व्हिडिओ खूप आवडतो तुला, थँक्यू। साईराम मंडळी, खूप आनंदमय वातावरण, थोडा पाऊस झालेला आणि आपल्यासोबत हनुमंत दादा। 7 दिवस जो स्वर्ग सुखाचा प्रवास आपण करत होतो, त्या स्वर्ग सुखाच्या प्रवासामध्ये आपल्या हनुमंत दादांनी खूप मोठा हातभार लावला आहे। कारण आपला हनुमंत दादा आपल्यासाठी प्रत्येक पॉईंटवर जाऊन आपल्यासाठी पाणीसाठी किंवा चाय नाश्ता जे पण असेल त्यासाठी खूप मदत करत होते, सेवा करत होते आपली। हनुमंत दादा खूप चांगलं वाटलं तुमची सेवा। अशी सेवा तुमच्या हातून जन्मोजन्मी घडत राहावी ही साईचरणी प्रार्थना। बोला ओम साईराम। टप्पेवाचा मुलगा आलेला आहे साईराम। आता आपल्यासोबत 3 किलोमीटर बाबांच्या दर्शनासाठी येतोय। कसं वाटतंय बा तुला? बाबांच्या दर्शनासाठी जाताना कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। बोल साईनाथ महाराज की जय। बरोबर अंकल साईराम। तर बिपिन भाऊ कसं वाटतंय बाबांची पालखी खांद्यावर? तर बिपिन भाऊला मराठी येत नहीं, पण ते हिंदी में बोलते हैं। तो कैसा तुम्हारा अनुभव कैसा रहा अपना 7 दिन का पालकी का? अच्छा रहा। कोई तकलीफ बिकलीफ? बाबा की कृपा से कोई तकलीफ नहीं ना?
यावर्षी चालू नाही शकले. परवीन भाऊ आले. परवीन भाई कसं वाटतंय? बरं वाटतंय. बाबांच्या भेटीसाठी चालले आता. तर परवीन भाऊ आपल्या कामावर ना सुट्टी मारून आलेत. भाऊ पण आले सोबत. भाऊ साईराम. बाकी आपले आई भक्त चिंचपोकली. साईराम. साई बाबा की. साई बाबा की जय. गाय की वोट करेगी वोट. बाबा के वोट में साईनाथ महाराज की. साई बाबा की. येळकोट येळकोट सदानंदाचा. जय. साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की हर हर शंभो. भाऊ विकी भाऊ आता आपण दर्शन केले आता आता खंडोबा मंदिरमध्ये तर बाबांचे दर्शन करायला चाललो. कसं वाटतं विकी भाऊ? खूप आनंद होतो. बाबांच्या नगरीमध्ये आलोय. विश्रांती वाटते. आपले राजूभाई पुन्हा 7 दिवस चाललेत. राकेश आणि आले बाबा 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 बाबा. ओ किरण भाऊ साईराम. किरण भाऊ आलेत मुंबईहून भेटायला आपल्याला. आणि टिंगूबाईची वाईफ पण आली. वहिनी साहेब आपल्या. साईराम आटे. साईराम साईराम साईराम. शेट्ट्यांना साईराम. मंडळी आता आपण आलो शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन घ्यायला. आतमध्ये फोन अलाउड नाही. फोन जमा करून येतो. फोन जमा करून आल्याच्या नंतर मग आपण आतमध्ये बाबांचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर परत ब्लॉग कंटिन्यू करूया. ओम साईराम. बाबांचं दर्शन झालं आणि आपण आलो चावडीकडे. हे आहे चावडी. तिथे बाबा थोडा वेळ विश्राम करायला यायचे. चावडीचं दर्शन.
जय. हाजी बाबाची दर्गा, हाजी अब्दुल बाबाची दर्गा, अब्दुल बाबाची दर्गा, अब्दुल बाबाची. आपले बाबा 5 भिक्षाने आपल्यासोबत आपली मंडळी. साईराम, आपले भाऊ आलेत, हे दोन्ही भाऊ आलेत, सकाळी भेट करले बाबांचे चांगल्यापैकी. आता बाबाजी 5 घरी भिक्षा मागायची, त्या 5 घरी आपण सगळा आमचा ग्रुप चाललाय. बघू मस्त. साईराम मंडळी, आपण आलोय म्हाळसापती, जे बाबांचे परमभक्त होते, ज्यांनी खंडोबा मंदिरमध्ये बाबांना नाव दिलं साई. तर त्याच म्हाळसापतीची समाधी या ठिकाणी, हे घर आहे समोर. जाऊया घरामध्ये दर्शन करूया. ओम साईराम. घर बायदाम व्हायचं घर, तिकडे बाबा भिक्षा मागायला यायचे, शेवटची भिक्षा. तर अशाच अवस्थेमध्ये अजून ते आहे, बघू शकता तुम्ही. तर अशाच प्रकारची बाबांची लीला. आणि त्या पाठी कफनीनाथ मंदिर शिर्डी या ठिकाणी. तर भेटूया आता भोजनालयाच्या इकडे. मंडळी, आपली पब्लिक जेवायला बसली आहे इकडे. साईराम, साईराम, साईराम. आपली छोटी आलेली आहे. ओम साईराम. मामा पण बसलेत. मामाचे डोळे जरा त्रास देत आहे अजून पण. ओम साईराम मामा. जप्पे भाऊ आणि जप्पे भाऊचा मुलगा पण जेवायला बसला आहे. बोला ओम साईराम. तर आमचे मामा आणि नाना लोक आपल्याला जरा उशीर झाला, येऊन मंदिरातून यायला उशीर झाला. तर त्यामुळे नाना आणि मामा दोघं बसले जेवायला. आपण पण बसू. नाना साईराम, मामा साईराम. संपलंय का परवीन? संपलं काय? साईराम, साईराम. ओम साईराम, ओम साईराम. मध्ये आपला बाबांचा प्रसाद आपल्याला आलेला आहे. आता आपण प्रसादाचा लाभ घेऊया आणि पुढे प्रस्थान करूया. पुढचा जो पण ब्लॉग आहे कवर होईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की कळवा. ओम साईराम. त्याच्यासोबत आपल्या पांग्या भाऊ पण जेवत आहे. साईराम, पराग भाऊ. हो पराग भाऊ. साईराम, साईराम, साईराम. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम मंडळी. तर खूपच चांगल्या प्रकारे बाबांचे दर्शन झालेले आहे आणि आता आपण टुकटुकमध्ये बसलो आहे आणि साई पालखी निवारायला चाललो. त्यांना बॅग पॅक करू आणि मग घरच्या रस्त्याकडे निघू. आपल्यासोबत पांग्या भाऊ आणि पराग भाऊ. ह्यांना जागाच नाही झाली डगडगमध्ये, वरती डोकं लागते असं, जागाच आहे. आणि आपला झाला रजनीकांत पण आहे. आज शेवटची भेट आणि शेवटचे बाबांचे दर्शन आपले झालेले आहे. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटवर नक्की कळवा. आणि ह्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम भेटतील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्वर्ग सुखाचा प्रवास या ठिकाणी संपत. ओम साईराम.